स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सानिका, अगं 4 घास खाऊन घ्या, मी आमटी भात करून ठेवले। नको काकू, इच्छाच नाही आता. कळतंय ग सगळं, सगळं विचित्र घडलं बघ। भयंकरच घडलं। इंदूने सुद्धा लगेच कसा काय दरवाजा उघडला कुणास ठाऊक। तिला वाटलं असेल तूच आलायस। अरे पण सेफ्टी डोअर होतं ना, त्याचा उपयोग करत चला की। आईला सवयच होती तशी, कित्येक वेळेला तो दरवाजा उघडाच राहायचा तिच्याकडून. मी सांगितलं तर म्हणायची, कोण काय करतंय, कोण काय करतंय. काय काय ठरवलं होतं मनाशी आणि काय झालं अजूनही ना, खरं नाही वाटत आहे सगळं. काहीच स्वप्न अजूनही भास होतोय की ती कुठेतरी उभी आहे आणि हाक मारते. अनिता, रडू नकोस हं? अनिता, मुलं घरी एकटीच आहेत, आपण निघूयात. नाही येणार खरी, मला इथेच थांबायचंय. अनिता, मुलं वाट पाहत असतील. अनिता, चल निघूयात. खूप उशीर झाला, तुम्ही थोडा वेळ आराम करा. काही लागलं तर सांगा.
आई पाणी आणते तुझ्यासाठी. बाई ग, इंदुताईंचा चेहरा हालतच नाहीये डोळ्यासमोर. काय भयंकर घडलं ग बाई. मला समजत नाही की थोड्याशा पैशांसाठी माणूस इतका निर्दयी कसा होऊ शकतो. हॉरिबल आहे. कोणाची तरी नक्की नजर असणार सानिकाच्या घरावर. आपण बँकेतून सणानिमित्त दागिने घरी आणून ठेवतो. लोक हेरतात बहुतेक. पैशांवरनं आता माझ्या लक्षात आलं, अविनाश ते सदा मामा आले ते बघा. ते सतत त्या कागदपत्रांबरोबर व्हील सुद्धा चोरीला गेला असेल हे एकच टुमडं लावून बसलं. काही लोकांना ना पाचपोचच नसतो वेळ प्रसंगाचा. नाही बाबा, पण पाचपोच नसले इतकी साधी गोष्ट नाही. मला खूप विचित्र वाटलं. पण मला काही कळलं ना, हा इतके दिवस कधी न दिसलेला मामा अचानक कुठून उपटला. गेल्यानंतर गुंतागुंत संपत नाही म्हणतात ना, ते खरं आहे. बाबा, पण या सदा मामाच्या मनात जर काही भलतं असेल ना, सानिका आणि आवी दोघांनी सावध राहायला हवं. मी बोलतो अविनाशशी. पड जळावे मी कुकरला होता. हे निखिल, आज तुला इतका उशीर का रे झाला? जास्त पेशंट्स होते का? नाही. मग काय झालं? आज मी अवंतिकाकडे गेलो होतो. हे कूल. अवंतिकाकडे कशासाठी? म्हणून एक खूपच अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट घडला त्यांच्याकडे. काय झालं? तिच्या बहिणीच्या सासूचा बर्थडे होता. सगळे त्यांचे घरी नातेवाईक आलेले होते. मोठी पार्टी चालली होती आणि एक चोर शिरला त्यांच्या घरात.
निखिल, दॅट्स रिअली व्हेरी बॅड. पण हे सगळं काय चाललंय? मी आल्यापासून मला एक एक नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. व्हॉट इज हॅपनिंग? मला एक गोष्ट कळतच नाही. हे सगळं अवंतिकाच्याच बाबतीत का घडतंय? मला तरी तुझा चेहरा बघून असंच वाटतंय that you're completely in love with अवंतिका. What? अरे, तुझा चेहरा बघून कोणीही सांगेल तुला ती खूप आवडते ना. अँड नॉट ओनली हर, तू तिच्या फॅमिलीमध्ये सुद्धा किती गुंतलायस. नाही ना, तसं काय नाही. हे बघ निखिल, डोंट लाय टू मी. चेहरा हा मनाचा आरसा असतो असं फ्रॉइड नाही आइन्स्टाईननी सांगितलंय. मनू, अरे कहने में क्या हर्ज है निखिल, हम खत का मजमू लिफाफा देखकर ही भाप लेते हैं. तुला पण वाटतं काय रे तुझ्याबद्दल? मनू, खरं सांगू, आय डोंट नो. अरे असं कसं होईल? तू स्वतःला सायकियाट्रिस्ट म्हणतोस आणि तिच्या मनात काय आहे हे तुला कळत नाही. आता कदाचित तिच्या मनात असेलही, कदाचित आय रिअली डोंट नो. मला सांग ना, पण तुला तिच्याबद्दल नक्कीच काहीतरी वाटतं ना? गुड नाईट म्हणून. आई, पापा. पापा. इकडे आता जाऊ. अरे आणलीस का पेढे? बर्फी आणायची होती ना? अरे पोरे, तेच म्हणायचं होतं मला. काय ना, या मुली जन्मल्यापासून बापाला खर्चात टाकतात. काय का बर्फी आणायला लागली महागातली. पेढे स्वस्त नसते का पडले? काय रे, मुलगी झाल्याचा आनंद मानायचा सोडून खर्चाचं काय बोलत बसलायस? काय नाही ग, मी मस्करी करत होतो. अरे बघ, पण आपल्याला किती जणांना बर्फी पाठवायचे माहिती का तुला? आपले नातेवाईक, शेजारचे पाजारचे लोक, तुझ्या ऑफिसचे लोक, सानिकाच्या ऑफिसचे लोक. अरे एवढीशी बर्फी कशी काय पुरणार? तर मला काय माहिती, मी आपली आणली अंदाजानं. कमाल करतोस तू. हा, मी त्या अनिताला आणायला सांगते. तिच्या जवळ चांगलं दुकान आहे, ती घेऊन ये.
ए नको नको, तिला नको सांगूस. का? अगं ती 1 किलो बर्फी स्वतःकडे ठेवेल. असं काकू थोडा चहा घ्या ना. मला इच्छा नाही होत. थोडा घ्या ना. नको ग, जरा जाऊन पडते, माझं डोकं खूप दुखतंय. तेजू, तुम्ही जाल शाळेला आवरून? काकू तुम्ही यांची काही काळजी करू नका, मी आहे ना. बाबा, माणूस मरतो म्हणजे काय? जे ते माणूस आपल्याला परत कधीच दिसत नाही. म्हणजे आजी आपल्याला परत कधीच दिसणार नाही. नाही दिसणार. म्हणजे ती परत जन्म पण नाही घेणार. जे झालं ते झालं. सानिका, काय मामा? नाही अजून तुमच्या शेजाऱ्यांनी जेवण नाही पाठवलं का? 1 वाजत आलाय. त्यांना विचार पाठवणार आहेत की नाहीत ते, नाही तर उपाशी राहायचं. असं कसं विचारणार मामा? बरं दिसत नाही ना. थोड्या वेळ थांबाल, मीच करते. ठीक आहे, थांबूया 10-15 मिनिटं. आम्ही काय म्हणत होतो अविनाश? काय म्हणताय मामा? हे असं कसं झालं रे सगळं? आता केवढा त्रास सांग ना मला तू. त्या पोलीस स्टेशनच्या चक्रा, ते कोर्ट कचेऱ्या, सुटण्यासाठी त्यांची विनवणी करणं आलं. सांग मामा, जाऊ द्या ना, कशाला पुन्हा पुन्हा तो विषय काढता? अरे विषय कसा काढू नको, सांग ना मला तू. नाही मला एक कळत नाहीये, कागदपत्रांची चोरी होतेच कशी? मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. यात मला काहीतरी गडबड दिसते. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय मामा? नाही मला असं म्हणायचंय की इंदूनी विल तर केलंच असेल. असेल केलं. असेल म्हणजे तुम्हाला माहिती नाही? अरे किती महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती. बघ आता तुमच्या घरात मीच मोठा आहे, तेव्हा हे सगळे प्रश्न मीच सोडवतो. विल मीच शोधतो. तू कपाटाच्या चाव्या दे बरं.
मामा, आता ह्या क्षणी आमच्यापैकी कोणालाही विल जाणून घेण्याची इच्छा नाही आणि आमच्या कपाटाच्या चाव्या आम्ही कोणालाही देत नाही. दुःख वेडी